श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. मित्रांनो, कधी कधी आपण एखाद्या गोष्टीबद्दल पूर्ण माहिती न घेता व्यक्त होतो, पण त्याचे परिणाम काय होतात याचा विचार आपण करत नाही. कधी कधी आपल्याकडून नकळत चुकीची गोष्ट किंवा चुकीच्या माहितीचा प्रसार होतो. आज आपल्यासाठी एक छान अशी बोधकथा मी घेऊन आलेलो आहे. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. कर्माचा भागीदार कोण? एका छोट्याशा खेडेगावात दुपारच्या वेळेस एक साधू भिक्षा मागत फिरत होता. एका छोट्याशा घरासमोर थांबून त्या साधूने ओम भवती भिक्षाम देही असा आवाज दिला. मित्रांनो, ते घर एका वृद्ध आजीचे होते. बाहेरून आलेला आवाज ऐकून ती वृद्ध आजी बाहेर आली. बाहेर येऊन पाहतात तर एक साधू महाराज भिक्षा मागण्यासाठी दरवाजात उभे असलेले तिला दिसले. दुपारची वेळ होती आणि तिचा स्वयंपाकही झालेला होता. त्यामुळे तिने त्या साधूला विनंती केली की महाराज, माझा स्वयंपाक तयार आहे आणि आपण भिक्षा मागत फिरत आहात, तर त्याऐवजी आज आपण इथेच जेवण करा. त्या वृद्ध आजीचे बोलणे ऐकून साधू प्रसन्न झाले आणि ठीक आहे माता, जशी तुझी इच्छा असे म्हणून त्यांनी तेथे जेवणासाठी संमती दर्शवली. म्हातारीने प्रेमाने साधूला भोजन वाढले आणि जेवण करण्याची विनंती केली. गरम गरम जेवण पाहून साधू महाराजही आनंदाने जेवण करू लागले. भरपेट जेवण केल्यानंतर आजीने विचारले की महाराज, अजून काही पाहिजे असेल तर नक्की सांगा. त्यावर साधू महाराज म्हणाले की माते, जेवण झाल्यावर ताक पिण्याची पद्धत आहे, तेव्हा थोडे ताक जर मिळाले तर बरे होईल. नेमकं त्या दिवशी आजीच्या घरात ताक नव्हते. तेव्हा साधू महाराजांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आजी म्हणाली की महाराज, तुम्ही थोडा वेळ थांबा, मी शेजारणीकडे जाऊन ताक घेऊन येते आणि तुम्हाला देते. शेजारणीच्या घरी जाऊन म्हाताऱ्या आजीने ताक मागितले. तेव्हा साधू महाराजांना ताक पाहिजे असे सांगताच त्या शेजारील स्त्रीनेही एक भांडेभर ताक त्या आजीकडे दिले आणि भांडे घेऊन ती आजी घरात आली आणि साधू महाराजांसाठी तिने ताक वाढले. ताकाचा एक घोट घेताच साधू महाराज जागेवरच कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. कारण की त्या ताकामध्ये विष होते. म्हातारी जेव्हा ताक घेऊन घरी येत होती त्यावेळेस घारीने पकडून घेऊन चाललेल्या एका नागाच्या तोंडातून विष त्या भांड्यामध्ये पडले होते आणि त्या विषाच्या प्रभावामुळे साधू महाराज मृत्युमुखी पडले. इकडे ही बातमी हळूहळू संपूर्ण गावभर पसरली. हळूहळू लोक तिथे जमा होऊ लागले. साधू महाराजांचा मृत्यू झाल्यावर वरती यमधर्म आणि चित्रगुप्त यांनाही प्रश्न पडला की या मृत्यूचं पाप कोणाच्या माथी लिहायचं. कारण की म्हातारीने अतिथीला भोजन देऊन अतिथी धर्म निभावला होता. शेजारणीनेही म्हातारीने मागितल्यावर ताक दिल्यामुळे शेजार धर्म तिने निभावला होता. तर मग हा दोष कोणाचा, असा विचार यमधर्म आणि चित्रगुप्त करू लागले. नागाच्या तोंडातून पडलेल्या विषामुळं साधू महाराजांचा मृत्यू झाल्यामुळे यमधर्म आणि चित्रगुप्त यांनी त्या नागाला जाब विचारला की साधू महाराजांच्या मृत्यूला तू कारण आहेस. तेव्हा नाग म्हणाला की महाराज, यात माझा काय दोष? एक घार मला पकडून घेऊन चालली होती आणि माझे तोंड खाली असल्यामुळे माझ्या तोंडातून पडलेले विष त्या ताकात पडले आणि साधू महाराजांचा मृत्यू झाला. यावर चित्रगुप्तांनी घारीला विचारले की साधू महाराजांच्या मृत्यूचे कारण तुझ्या माथी मारले जाते. त्यावेळेस घार म्हणाली की महाराज, यात माझी काय चूक आहे? मी तर माझा धर्म पाळत आहे
साप पकडणं हा माझा धर्म आहे. चित्रगुप्त आणि यमधर्म यांच्यासमोर अजूनच मोठा प्रसंग उभा राहिला. कारण की साधू महाराजांच्या मृत्यूचे पाप कोणाच्या माथी मारावे हे अजूनही त्यांना समजले नव्हते. कारण की शेजारील स्त्रीने शेजार धर्म निभावला होता, म्हातारीने अतिथी धर्म निभावला होता आणि नागाला घार पकडून घेऊन चालल्यामुळे नागालाही दोष लागत नव्हता. तसेच घार सुद्धा नागाला पकडणे घारीचा धर्म असल्यामुळे या मृत्यूचा दोष तिलाही लागत नव्हता. त्यावेळेस बराच वेळ विचार केल्यानंतर यमधर्म चित्रगुप्ताला म्हणाले की चला, तुम्हाला या पापाचे भागीदार कोण ते दाखवतो. आणि मग दोघेही गुप्त रूपाने ज्या ठिकाणी साधू महाराजांचा मृत्यू झाला होता त्या ठिकाणी आले. हळूहळू साधू महाराजांच्या मृत्यूची बातमी गावभर पसरली होती आणि गावातील बरेच महिला पुरुष त्या घरासमोर येऊन उभे होते. त्यातीलच 2 बायका आपापसात एकमेकांशी बोलत होत्या. त्यातील एक म्हणाली, का हो, कळालं का साधू महाराजांचा मृत्यू कसा झाला ते? त्यावर दुसरी स्त्री म्हणाली, अहो, त्या म्हातारीनेच साधू महाराजांना विष देऊन मारला आहे. कारण की साधू महाराजांजवळ बरेच धन होते असे ऐकण्यात आले आहे. साधू महाराजांना मारून म्हातारीने त्यांचे सर्व धन हडप केले आहे. चित्रगुप्त आणि यमधर्म हा प्रकार पाहत होते. तेव्हा चित्रगुप्त त्यांना म्हणाले की महाराज, साधू महाराजांच्या मृत्यूचं पहिले पाप या स्त्रीच्या नावावर लिहा. त्यानंतर दुसरे 2 पुरुष आपापसात बोलत होते की म्हातारी आणि शेजारील स्त्री या दोघांमध्ये वाद होता आणि आपल्या शत्रूचा काटा काढण्यासाठी शेजारील स्त्रीने त्या ताकामध्ये विष कालवून म्हातारीला दिले. त्यामुळे साधू महाराजांचा मृत्यू होईल आणि त्यांच्या मृत्यूचा आळ त्या म्हातारीवर येईल. या 2 लोकांची ही गोष्ट ऐकून चित्रगुप्त यमधर्माला म्हणाले की महाराज, या 2 पुरुषांचे नाव दुसऱ्या क्रमांकावर लिहावे. असेच वेगवेगळे लोक वेगवेगळे तर्क लावत होते आणि कळत नकळत पापाचे भागीदार बनत होते. तर पहा मित्रांनो, त्या घटनेत प्रत्यक्ष कोणाचाही दोष नव्हता, पण जे लोक सत्य न जाणता अफवा पसरवत होते त्यांच्या माथी हे पाप लिहिलं गेलं. कारण की खोटं बोलणं जितकं पाप आहे तितकंच अपूर्ण सत्य पसरवणंही पाप आहे. बऱ्याच वेळेस आपणही सोशल मीडियाच्या माध्यमातून एखादी माहिती पसरवत असतो आणि ती माहिती खरी किंवा खोटी याची कुठलीही शहानिशा न करता ती माहिती आपण पसरवत असतो. मित्रांनो, देवाने आपल्या डोळा आणि कानामध्ये 4 बोटाचे अंतर ठेवले आहे. कारण की जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःच्या डोळ्याने पाहत नाहीत तोपर्यंत फक्त कानाने ऐकलेलं सत्य मानू नका आणि दुसऱ्यापर्यंत पोहोचवू नका. कारण की शब्दांमध्ये जीव वाचवण्याचीही ताकद आहे आणि जीव घेण्याची सुद्धा. म्हणून बोलण्याआधी विचार करा. कारण की कर्माचा हिशोब सूक्ष्म असतो आणि चित्रगुप्ताच्या वहीत प्रत्येक घटनेची नोंद घेतली जाते. आजची कथा आपल्याला आवडली असेलच अशी मी आशा करतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करावे आणि बेल आयकॉन प्रेस करावे, ज्यामुळे चॅनलवर येणारे सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत जातील. अशाच आध्यात्मिक आणि प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करावे आणि बेल आयकॉन प्रेस करावे ही विनंती. चला तर मग भेटू पुढील व्हिडिओमध्ये. श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश.